नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची ब्रेकिंग न्यूज आहे। ब्रेकिंग न्यूज, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी, वेतन अदा करण्याबाबत महत्त्वपूर्ण जी.आर निर्गमित। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज। ब्रेकिंग न्यूज आहे कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील सर्वात मोठी बातमी। बातमीच्या संदर्भात परिपत्रक निर्गमित। कर्मचाऱ्यांच्या संदर्भात कोणत्या बाबीचे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज मध्ये करण्यात आले आहे, त्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक कुठेही स्किप न करता पहा। चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। दिनांक 25/8/2025 रोजीच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत शिक्षण संचालनालय, माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्या मार्फत दिनांक 20/3/2026 रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे। सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की शासन निर्णय दिनांक 25 ऑगस्ट 2025 नुसार टप्पा अनुदान व नव्याने 20% अनुदान पात्र घोषित करण्यात आलेल्या शाळा, वर्ग आणि तुकड्या संदर्भात शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार कार्यवाही करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत। तसेच शासन निर्णय दिनांक 25/8/2025 मधील अटी शर्तीनुसार 20% अनुदानास पात्र ठरलेल्या माध्यमिक शाळा, तुकड्यावरील शिक्षक, शिक्षकोत्तर कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी प्रस्ताव शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी विभागीय उपसंचालक कार्यालयाकडे 5 दिवसाच्या आत पाठवणे आवश्यक आहे। अशा प्रकारचे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। तसेच शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। सदर प्रकरणी करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास सादर करण्याचे, तसेच शालार्थ आयडी अभावी 20% अनुदानाकरिता पात्र शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना वेतन अदा न झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विभागीय शिक्षण संचालक सर्व, शिक्षणाधिकारी माध्यमिक जीप सर्व, शिक्षण निरीक्षक मुंबई यांची राहील असे नमूद करण्यात आले आहे। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे। मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच।